काही दिवसांपूर्वीच आपण प्रसार माध्यमांवरती एक बातमी बघितली होती की पुण्याचे जे भाजपचे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे यांनी वीज चोरी केली असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता। आणि आता पुन्हा एकदा धीरज घाटेवरती असा आरोप करण्यात येतोय की त्यांनी पुणे महानगरपालिकेची जी जागा आहे ती हडपली तर आहेच आहे, पण त्यांची असलेली सत्ता त्याचा वापर करून त्यांनी ते भाडं जे पर मंथ आपण जे भाडं देतो ते भाडं देखील जवळपास त्या जागेचं भाडं 50 ते 52 हजार आहे, पण आता ते भाडं देत आहेत फक्त 20 ते 21 हजार। तर नेमके हा सगळा प्रकार काय आहे ते जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत माहिती अधिकारी सागर धाडवे आहेत। सर, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। नेमका हा प्रकार काय आहे जरा सविस्तर याबद्दल सांगा। तुम्ही काही कागदपत्र पण घेऊन आलेले आहात, नेमकं काय आहे हा सगळा प्रकार? पुणे शहरामध्ये भ्रष्टाचार मुक्त असा पुणे शहर असावा अशा दृष्टीने मी खरं तर युवक काँग्रेसमध्ये काम करतो। आणि हे काम करत असताना देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनीच भ्रष्टाचार मुक्त भारत असा एक अभियान केलेला आहे। पण त्यांचाच हा अभियान आज मला वाटतं त्यांचा पुण्याचा जे प्रमुख चेहरा आहेत असे धीरजजी घाटे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष हे मला वाटतं त्याच्यामध्ये ते भ्रष्टाचार मुक्त अभियान राबवताना दिसत नाहीयेत। कारण माहितीच्या अधिकारात मी जिथे राहतो साने गुरुजी नगरमध्ये तिथे जी आम्ही माहिती मागितली पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये फार मोठ्या धक्कादायक माहिती आल्या की त्या ज्या व्यायामशाळा आहेत तिथलं जे कार्यालय आहे हे पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात नव्हतं। ते पुणे महानगरपालिकेला त्यातून काही उत्पन्न मिळत नव्हतं, परंतु आमच्या या माहितीच्या अधिकारामुळे एक इफेक्ट झाला आणि ती प्रॉपर्टी पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आली। आणि पुणे महानगरपालिकेने जेव्हा या वास्तूचं व्हॅल्युएशन केलं त्यावेळेस त्या वास्तूचं व्हॅल्युएशन हे 3.5 कोटी असं आलं। आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्या वास्तूला साधारण 60,000 रुपये भाडं त्यांनी ठरवलं होतं। परंतु या एवढी सगळी वादातली प्रॉपर्टी 13 वर्ष ज्यांच्या ताब्यात होती अशाच धीरज घाटे यांनी तत्काळ ती पुन्हा त्यांच्याकडे मिळवणे यासाठी साने गुरुजी तरुण मंडळामार्फत पुणे महानगरपालिकेला एक पत्र दिलं आणि त्याच्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांच्या या पत्रावरती दाद दिली आणि अवघ्या ज्या दिवशी ताब्यात आली त्याच्या 4 ते 5 दिवसानंतर त्यांना ते ॲग्रीमेंट करून देण्यात आली। परंतु एवढी मोठी प्रॉपर्टी 3.5 कोटी ज्याची व्हॅल्युएशन काढलेली पुणे महानगरपालिकेने त्याचे जे ॲग्रीमेंट झालं त्याच्या ॲग्रीमेंट होताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकदाही त्याचं सत्यापन करून पाहिलं नाही। हे जे साने गुरुजी तरुण मंडळ आहे 2002ला रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यावेळेस त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते धीरजजी घाटे आहेत। परंतु आम्ही ज्यावेळेस धर्मादाय इथे माहिती मागितली त्यावेळेस धर्मादायने आम्हाला असं कळवलं की हे जे ट्रस्ट आहे हे गेले 23 वर्ष कुठल्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑडिट सबमिट करत नाही, त्यांनी कधीही चेंज रिपोर्ट दिलेला नाहीये। याचा अर्थ हे ट्रस्ट अनियमित आहे आणि अशा अनियमित ट्रस्टला पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ती व्यायामशाळा दिली, तिथलं कार्यालय दिलं वादग्रस्त। असं सगळं असताना पुणे महानगरपालिकेचे अधिकारी हे कोणाच्या दबावाखाली काम करतायत आणि जे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी मला वाटतं हे तुमच्या आमच्या करूपी पैशातून मिळालेल्या याच्यावरती त्यांचं उत्पन्न येतं। आणि असं जर का त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर मग हे कुठल्या दबावाखाली काम करतात आणि धीरजजी घाटे यांनी असं कुठलं त्यांना भय दाखवलं आहे की हे सगळं एवढं मोठे वीज चोरी उघडकीस आलेली प्रॉपर्टी जिथं त्यांनी अनेक पैसे कमवलेत अशी भ्रष्टाचारातली प्रॉपर्टी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी तत्काळ त्यांना देतात आणि याच्या मागचा हिशोब काही त्यांच्याकडून घेत नाही। म्हणजेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी हे मला वाटते काम कसूरपणा करताना दिसत आहेत। आणि आम्ही याच्यामध्ये आता आयुक्तांना तक्रार केलेली आहे की संबंधित हा जो करार झालेला आहे हा कराराची पुन्हा एकदा सत्यापन करून पाहावं। त्या करारामध्ये धीरज घाटे यांनी जे सांगितलेलं आहे मोहन शिवाजी जावीर हा जो मुलगा आहे हा मंडळाचा उपाध्यक्ष आहे, परंतु धर्मादाय यांच्याकडे असलेल्या माहितीनुसार धनंजय विष्णू जाधव हे त्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्याचे सर्व पेपर आज आमच्याकडे आहेत। मला वाटते आयुक्त साहेबांनी याच्यात लक्ष घालावं आणि ही पुणे शहरातील नागरिकांची 3.5 कोटी रुपये असलेली करोडोपती पैशातून बांधलेली प्रॉपर्टी तिचं योग्यरित्या कुठल्या एखाद्या संस्थेला हस्तांतर करावं आणि ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली अशा धीरज घाटेंवर मला वाटतं पालिकेने फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करावा अशी आमची मागणी आहे। बरं, आता ह्यांनी जे सांगितलं ते की जे साने गुरुजी तरुण मंडळ आहे त्याचं ऑडिट झालेलं नाही, त्याचे हे कागदपत्र आहेत। इथे माहिती अधिकाऱ्याखाली अंतर्गत तुम्ही माहिती घेतल्यानंतर हे नेमकं काय सांगितलं आणि हे 4/6 म्हणजे 4 जून 2025ला घेतलेल्या माहिती अधिकाऱ्यांतर्गत हे आहे, तर त्याची नेमकी माहिती काय सांगते ते? पुणे यांचं जे हे झालं आता ॲग्रीमेंट झालं धीरज घाटेंनी जे साने गुरुजी तरुण मंडळामार्फत जे ॲग्रीमेंट झालं ते 21 मेला झालं। त्याच्यानंतर आम्ही त्या ॲग्रीमेंटची कॉपी घेतली
आणि धर्मादायमध्ये माहिती विचारली की बाबा या सगळ्या याचं ट्रस्टमध्ये कोण आहे नक्की उपाध्यक्ष वगैरे, त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी दिलं आणि हा तो कागद आहे. त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की यांनी कधीही त्यांनी हिशोब दिलेला नाहीये, ऑनलाईनही देखील दिलेलं नाही आणि ऑफलाईनही दिले नाही आणि हे त्याचं अप्रमाणित असलेलं हे हिशोब तपासणीचा नोंदणी कुठेही त्यांनी दिलेलं नाहीये. आणि त्यांच्या घटनेनुसार धीरज घाटे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष हे धनंजय विष्णू जाधव आहेत. परंतु त्या एवढं सरळ कागद असताना आज धीरज घाटे कशासाठी ही एवढी मोठी फसवणूक केली आहे आणि ही जाणून बुजून फसवणूक केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं पुणे महानगरपालिकेने या संपूर्ण कराराला रद्द करावं आणि ही प्रॉपर्टी तिथे तत्काळ त्या महानगरपालिकेने स्वतःच्या ताब्यात घ्यावी आणि पुणे महानगरपालिकेची फसवणूक करणाऱ्या धीरज घाटे यांच्यावर कठोर कारवाई करावी. आता त्यांनी जे मगाशी सांगितलं की 2002 मध्ये हे जे मंडळ आहे त्याचं स्थापन झालेलं होतं, त्याचं नोंदणीपत्र देखील इथे आहे. 2002 मध्ये हे करण्यात आलेलं होतं आणि ज्या गोष्टीचा त्यांनी आता उल्लेख केला की करारनामा, हा करारनामा जर बघितला तर इथे आपण तारीख बघू शकतो 16/5/2025 ला हा करार झालेला आहे आणि त्या करारात जर आपण बघितलं तर भाडं इथे 20,969 एवढंच मासिक भाडं आहे. पण जेव्हा याच गोष्टीचं क्रीडा विभागाने जेव्हा त्याचं एक व्हॅल्युएशन काढलं तेव्हा त्याचं भाडं तिकडचं सगळं चौरस फूट सगळं त्याचं निरखून जेव्हा त्याचं जे एक व्हॅल्युएशन काढलं ते प्रति मास जो आहे किंवा एव्हरी मंथ जो आपण भाडं देतो ते आहे 52,000 रुपयाच्या आसपास ते भाडं जात होतं. त्याचं देखील प्रमाणपत्र इथे आहे. पण तुम्ही उल्लेख केला की जेव्हा हा करारनामा झाला तेव्हा उपाध्यक्ष वेगळे होते, पण जे लेटर देण्यात आलं त्याच्यावरती भाजप शहराध्यक्षांचं हस्ताक्षर होतं. नेमका तो प्रकार काय आहे? खरं तर ज्यावेळेस धर्मादायाच्या आम्ही माहिती घेतली त्याच्यामध्ये घटना आली आणि त्या घटनेनुसार मला वाटतं धनंजय विष्णू जाधव हे तुम्ही आता पाहू शकता मोबाईलमध्ये माझ्याकडे तो कागद आहे. त्याच्यामध्ये उपाध्यक्ष जे आहेत ते धनंजय विष्णू जाधव आहेत आणि धर्मादाय ही अशी संस्था आहे तिच्यामध्ये तिचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार त्यांच्याकडे दर 2-3 वर्षाला असेल किंवा 5 वर्षाला असेल चेंज रिपोर्ट सबमिट करायला हवा. परंतु धीरज घाटे यांनी एकही चेंज रिपोर्ट सबमिट केले नाही. अशा संस्थेवर धीरज घाटे स्वतः 23 वर्ष अध्यक्ष आहेत आणि 23 वर्ष कुठल्याही ट्रस्टवर अशा प्रकारे अध्यक्ष राहता येत नाही. मला वाटतं त्यांना धर्मादायचे नियम समजले नाहीयेत किंवा ते जाणून बुजून धर्मादायची फसवणूक करताना दिसत आहेत. आणि अशा मला वाटतं माणसांनी आज एवढं मोठं सानेगुरुजी मंडळ बनवले, त्याच्यावर लाखो रुपयाचे ते वर्गणी गोळा करतात. अशा एवढ्या मोठ्या मंडळावरती जे अध्यक्ष आहेत त्यांनी अशा महत्त्वाच्या गोष्टी का विसरल्या, का त्यांना शासनाची फसवणूकच करायची होती, हा सुद्धा मला याच्यातून एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, जे काही दिवसांपूर्वी वीज चोरीचं समोर आलेलं होतं ते कुठल्या या प्रॉपर्टीशी संबंध आहे त्याचा? हो, 100%. जी काही दिवसापूर्वी जी वीज चोरी समोर आली, आम्ही माहितीच्या अधिकारात पुणे महावितरणला एक हे पत्र दिलं होतं की या संस्थेची आम्हाला बिलं मिळावीत गेल्या 10 ते 15 वर्षाची. परंतु त्यांनी असं कळवलं की संबंधित ठिकाणी हे वीज मीटरच नाहीये. त्यांनी ज्यावेळेस कारवाई केली त्यावेळेस त्यांनी त्याचा दंड देखील लावला 55,000चा. आणि इथे देखील मला वाटते ते धीरज घाटे यांनी त्याची राजकीय शक्ती वापरली असेल आणि महावितरणच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली. परंतु आम्ही आज या विषयामध्ये देखील कोर्टामध्ये गेलेलो आहोत आणि लवकरच त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे आणि आमच्या या लढ्याला नक्कीच न्याय मिळेल आणि जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याला आम्ही उघडकीस जनतेसमोर नक्कीच आणू. नक्कीच. आता आपण बघितलं की जे माहिती अधिकारी सागर घाडवे आहेत त्यांनी बरेचसे खुलासे केले, त्यांनी त्यांच्यासोबत कागदपत्र देखील आणलेले होते. आता या सगळ्यावरती असा प्रश्न इथे उपस्थित होतो की नेमकं फसवणूक पुणेकरांची होती तर आहेच आहे, पण पुणे महानगरपालिकेची देखील फसवणूक होत असताना हे समोर देखील आणलेलं असताना त्यावरती अजून कुठल्याही प्रकारची कारवाई का होत नाही? आज 2002 मध्ये एखादं मंडळ जर त्याचं रजिस्ट्रेशन झालं असेल, त्याच्या सगळ्या ज्या अधिकृत सगळ्या प्रोसेस आहेत किंवा जे लिगॅलिटीज आहेत ते 2025 मध्ये होतात, तरी देखील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. तर आता यावरती हे सगळं लक्ष याच्यावरती वेधल्यानंतर पुणे महानगरपालिका नेमकी काय कारवाई करते, यामध्ये पुणे पोलिसांचा हस्तक्षेप होतो की नाही, या सगळ्यावरती आता खूप मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. आता नेमकं काय कारवाई होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंग. अध्यक्ष, तुमच्यावरती परत आरोप करण्यात येत आहे की पुणे महानगरपालिकेची जागा हडपली, आधी आता वीज चोरी, आता पुणे महानगरपालिकेची जागा हडपली, त्याचं भाडं कमी करून घेण्यात आलं, काही व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स न करता त्याचं करारनामा आत्ता करण्यात आलं. नेमकं काय सगळं, ही तुमची बाजू काय याच्यामध्ये?
याला मराठीमध्ये असं म्हणतात की शिळ्या कडीला ऊत आणणं. हे रिकामटेकडी मंडळी आहेत. गेले 4 महिने केवळ राजकीय बदनामी करण्याच्या पोटी हा त्यांचा उद्योग आहे. आणि मला आता प्रश्न पडलाय की माध्यमांना सुद्धा हा मुद्दा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्यासारखं 8-8 दिवसांनी कोणीतरी प्रतिक्रिया विचारते. मूळ या विषयाची बाजू अशी आहे की कैलासवासी भानुदास गेजगे व्यायामशाळा ही महानगरपालिकेच्या वसाहतीमध्ये आहे. त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी राहतात. मागासवर्गीय समाजातील चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी राहतात. आणि या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी हा उपक्रम चालतो. त्यामुळे तत्कालीन आयुक्त जे राजेंद्र भोसले होते त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि अल्प दरामध्ये ही वास्तू महानगरपालिकेने साने गुरुजी तरुण मंडळाला केवळ 11 महिन्याच्या करारावरती दिली. त्यामुळं या विषयावरती त्यांनी आक्षेप आणणं, मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांनी महापालिकेला विचारला पाहिजे की तुम्ही का दिली, आणि महापालिका त्याच्यावरती हेच उत्तर देईल की तिथं महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांची मुलं त्याचा उपयोग करतात, त्यामुळं आपण या पद्धतीने दिली. अन्यही काही त्यांनी या ठिकाणी आरोप केलेत की साने गुरुजी तरुण मंडळ त्यांनी चेंज रिपोर्ट दिलेला नाही. मला असं वाटतं की हे अतृप्त आत्मे आहेत. एखादं साने गुरुजी तरुण मंडळ सफाई सेवकांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करतं, ते मोठं होतं, त्यामुळे यांच्या पोटामध्ये गोळा येतोय हे वेगवेगळे आरोप करतात. आणि हे केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती बदनामीचं षडयंत्र आहे. त्यामुळे माध्यमांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण वास्तवता माहिती करून घ्यावी आणि यांना प्रसिद्धी द्यावी. आणि त्यांचा अजून एक असा आरोप आहे अध्यक्ष की क्रीडा विभागाने त्याचं व्हॅल्युएशन काढलं असता त्या जागेचं भाडं हे प्रतिमास 52,000 आहे, पण आता जर त्या करारनाम्यामध्ये बघितलं तर ते फक्त 20,000 रुपये आहे. असं आहे की 52,000 त्यांचं जे म्हणणं आहे, ही वास्तू जर बाहेर असती तर त्याला कदाचित 52,000 ह्या व्हॅल्यू आली असती. परंतु मी पुन्हा सांगतो की महानगरपालिकेच्या वसाहतीमध्ये ही वास्तू आहे, त्यामुळं या दराने महानगरपालिकेने या संस्थेला ही जागा दिलेली आहे. आणि ही जागा दिली म्हणजे काय, तर ही काही 99 वर्षाच्या करारावरती दिली का, 11 महिन्याच्या करारावरती दिलेली. त्याची कागदपत्र आहेत, त्याची खात्री करावी. विनाकारण पुन्हा तोच विषय हे त्याच्यावरती पुन्हा उघडत आहेत. यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत, हे समोर येऊन लढू शकत नाही. गेले 25 वर्ष भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी प्रतिनिधी निवडून येतोय आणि यांना माहिती आहे पुन्हा तेच होणार आहे. त्यामुळे या मुद्द्यांना ते हात घालतात आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. अध्यक्ष, शेवटचा प्रश्न, त्यांनी असा अजून एक आरोप केलेला आहे की जी वीज चोरी आहे ते याच संदर्भातलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर कागदपत्र बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त 3 किलोवॉटचं तिकडे दाखवलंय, पण वेळेस एका जिमला किमान 50 किलोवॉट तरी लागतं. MSEBने त्यांचे जे वकील होते त्यांनी जी नोटीस दिली त्या नोटिसीला उत्तर दिलेले. MSEBने सुद्धा या संदर्भामध्ये उत्तर दिलेलं आहे. आणि MSEBने असं स्पष्ट म्हणलंय त्यांना केवळ आणि केवळ या विषयाशी धीरज घाटे हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांना कसं जोडता येईल हा प्रयत्न ते करतायत. या संदर्भात महावितरणने सुद्धा योग्य त्या पद्धतीने उत्तर दिलेले. आणि ती वास्तू, तो परिसर हा व्यायामशाळेचा आहे. त्या ठिकाणी नवीन मीटर सुद्धा अदा केलेले महावितरणने, किंवा त्या व्यायामशाळेला पूर्वीच्या व्यायामशाळा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जे महाशय आहेत जे आरोप करतात सागर धाडवे यांना आत्ता साक्षात्कार झालाय. यांनी 7 वर्ष ही व्यायामशाळा चालवली. त्या ठिकाणी काय उद्योग केलेत, त्यांना का बाजूला केलं, त्यांना का बाहेर काढलं, याची सुद्धा माहिती आपण घ्यावी. आणि ती आपल्या हातातनं व्यायामशाळा निसटली, एका योग्य व्यक्तीकडं, एका योग्य संस्थेकडे ती गेली, याचं दुखणं त्यांना जास्ती आहे. त्यामुळे हे वारंवार असं हे या विषयाला ते पुन्हा प्रसिद्धी येण्यासाठी करतायत.